नमस्कार मित्रमंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मी इथे वाट बघते, थांबले मी तयार होऊन, कुठे फिरायला नाही जात आहे. इथे माझं सोनू मीन्स माय हाफ ड्रायव्हर, माझं सोनू त्याची बिचारीची स्कूटी बंद पडले, तर आम्ही ती स्कूटी आता सर्व्हिसिंगला नेतो. आणि दो पाऊस आहे सकाळपासून, रस्त्यावरती पाणी भरले, पण तो पावसामध्ये त्याला ऑफिसला जायला असं बसने वगैरे जायला लागतं ना पावसातून, म्हणून आम्ही आता ती स्कूटी रिपेअर करायला नेतो आहे असा विचार केला आहे. आम्ही धक्का मारला तिथे, आता बघू कुठे वरती दाखवणार, म्हणजे आमच्या मेन रोडवरती तिथे एक आहे गॅरेज, तिथे दाखवणार, नाही तर मग आम्ही सर्व्हिस सेंटरला नेणार आहे. तर तुम्हाला आमच्यामध्ये थोडंसं मजा येईल पावसातून फिरायला, कारण व्ह्यू खूप छान छान आहे. अंधार झालेला आहे पावसामुळे, आणि म्हणून मी ब्लॉग काढायला सुरुवात केली. हे बघा गाईज, स्कूटी सोनू धक्का मारते आणि मी सोनूला मदत करते, नेतोय स्कूटी सोनू धक्का मारत मारत. बिचारा माझा ब्रो. वातावरण बघा किती सुंदर आहे, असं एकदम पावसाचं एकदम छान. झालेला आहे, पाऊस पण येतोय आणि आम्ही चाललेलो आहे. थोडा थोडा पाऊस येतोय. सोनूने रेनकोट घालून पण ओपनच चाललाय, म्हणून मी पण छत्री बंद केली. शेवटी मी असं काय भाईव्रता बहीण आहे ना मी, म्हणून मी पण छत्री बंद केली. अशा प्रकारे मी सोनूचे पैसे वाचवलेले. सोनूने सर्व्हिसिंगला गाडी नेत होता, पण मी त्याला वरतीच गॅरेजमध्ये नेऊन त्याची गाडीचं काम करून घेतलेलं आहे. जवळजवळ 300 रुपये खर्च झाला असता. जवळजवळ 3000 रुपये खर्च झाला असता. तो मी 300 रुपयामध्ये करून घेतलेला आहे, आणि त्यामुळे सोनूचा प्रॉफिट झालेला. आता मी सोनूकडे पार्टी मागणार आहे. आणि आता मी पोचले घरी, कारण काहीतरी वायरीचा प्रॉब्लेम झालेला. त्याच गॅरेजवाल्याने त्याला 2 दिवसापूर्वी सांगितलेलं सेन्सरचा प्रॉब्लेम झाला आहे. मग आम्ही म्हणून सर्व्हिस सेंटरला नेणार होतो की सेन्सरचा प्रॉब्लेम झाला आहे, तर तिथनंच आपण सगळं करून घेऊया. पण पुन्हा गाडी चालू होत होती, मी त्याला बोलली रिस्टार्ट करून बघ. पुन्हा गाडी चालू होती, त्यामुळे मग आम्ही इथेच दाखवली गाडी आणि झाली गाडी चालू.